श्री स्वामी समर्थ। मी नेहा आपल्या गुरुपरिवार या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जर तुम्हाला काही वस्तू खरेदी करण्याची इच्छा असेल तर सोन्या चांदीहून अतिशय मौल्यवान अशा वस्तू आणि ज्या अधिक लाभदायी ठरणाऱ्या अशा वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, अक्षय तृतीया या दिवसाला खूप महत्त्व आहे। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि 10 मे शुक्रवारी अक्षय तृतीया आहे। तर या दिवशी भगवान विष्णूंची तर आपल्याला सेवा करायचीच असते, यासोबतच पितरांची सेवा करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे। या दिवशी पितरांसाठी जेवढं जास्त तुम्हाला जमेल तेवढी सेवा करायची आहे। कशी काय ही सगळी माहिती मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे। पण यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही खरेदी करत असतो की ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो। म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी जी वस्तू आपण खरेदी करतो तर त्यामध्ये अक्षय वाढ होत असते। तर त्यामुळे आपल्याला या दिवशी काहीतरी चांगलं काम, एखादी छोटीशी वस्तू का होईना जिला खूप महत्त्व आहे अशा वस्तू काही खरेदी करायची आहे। बघा, आजकाल सोनं म्हटलं तर बापरे, सोन्याचे भाव इतके जास्त आहे की आपल्या सर्वसामान्य लोकांना सोनं घेणं परवडत खरंच नाही। तर त्यामुळे प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीने, काही लोक घेतात सुद्धा, पण आपण आपल्या यथाशक्तीने काही गोष्टी ज्या आहे, ज्या अक्षय तृतीयेला जर तुम्ही खरेदी केल्या सोन्या व्यतिरिक्त काही वस्तू जर तुम्ही खरेदी केला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल। या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी या वस्तूंना खूप महत्त्व आहे। तर त्यामुळे कुठल्या वस्तू आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसंच अक्षय तृतीयेच्या दिवशी काही वस्तूंना दान केल्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे। काय काय दान करायचं आहे सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणणार आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगते ज्या सोन्यापेक्षा अतिशय मौल्यवान आहे आणि त्या तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायच्या आहे। तुमच्या जवळपास कुठे त्या मिळाला तर अतिउत्तम, नाही तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडे या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळून जातील। प्रत्येकाला बघा, सोनं खरेदी करणं खरंच जमत नाही। आजकाल सोनं खूप महाग झालेलं आहे। अक्षय तृतीयेला कोणी घर बुक करतं, कोणी गाडी बुक करतं, कोणी सोने खरेदी करतं। त्याचप्रमाणे तेवढ्याच मौल्यवान पण अतिशय महत्त्वाच्या या वस्तू आहेत। तर कुठल्या त्या वस्तू आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मातीचा माठ, किंवा आपण बघा अक्षय तृतीयेला पितरांच्या पूजनासाठी करा आणि केळी, म्हणजे एक मोठं माठ असतं आणि त्याच्यावर एक छोटं माठ असतं, असं छोट्या साईजचं, त्याला करा आणि केळी म्हणतात। सगळी माहिती मी तुम्हाला आणेल की पूजा कशी करायची आहे। पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मातीचा जो माठ आहे, मातीची कुठली पण वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे। मातीची वस्तू खरेदी करण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे आणि पितरांच्या पूजेमध्ये तर आपण करा आणि केळी पूजतच असतो। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ही खरेदी करा। ती तुम्हाला जवळपास जिथे आपण राहतो तिथे बघा, सणासुदीच्या दिवशी तुम्हाला त्या वस्तू तिथे मिळत असतात। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सकाळी सकाळी मातीची वस्तू जी आहे, मातीचं भांडं किंवा मातीचा माठ तुम्ही खरेदी करा आणि दुसऱ्या दिवशी ते मातीचं भांडं जे आहे त्यामध्ये पाणी भरून तुम्ही ते दान करू शकतात। किंवा तुम्ही माठ घेतलं तर एखाद्या ठिकाणी जिथे लोकांना पाण्याची गरज, म्हणजे बघा जॉगिंग ट्रॅक असतो, रस्त्यावर पाणपोई असतात बऱ्याचशा, तिथे तुम्ही दान केला तरी सुद्धा चालेल। पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मातीचा माठ जो आहे तो नक्की घ्या। बघा, तो काही फार महाग नसतो, सोनं घेण्यापेक्षा नक्कीच आपल्याला हे परवडू शकतं आणि त्याचे लाभ, सोन्यापेक्षा जास्त लाभ आपल्याला मिळू शकतात। आणि मातीचा माठ दान करण्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खूप महत्त्व आहे। तर त्यामुळे तुम्ही मातीची जी वस्तू आहे, मातीचा माठ जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, या दिवशी तुम्हाला लक्ष्मीची पावलं, मी याबद्दल पण आधी बऱ्याचदा सांगितलं आहे। लक्ष्मीची तांब्याची पावलं किंवा चांदीची पावलं मी तुम्हाला स्क्रीनवर पण इमेज देते, त्याच्यावर अमुक एक असे चिन्ह असतात। त्या प्रत्येक चिन्हांचं काहीतरी महत्त्व असतं। स्वस्तिक असतो, कलश असतो, सूर्य असतो, चंद्र असतो, बरेचसे त्या प्रत्येक चिन्हाचं पण महत्त्व सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीची पावलं खरेदी करायची आहे आणि तुम्ही चांदीची पण छोटी खरेदी केली तर तुम्हाला अगदी 500 रुपयाच्या आत ती मिळून जातील। प्लास्टिकची वगैरे पावलं जे आहे ते शोभेसाठी आपण लावत असतो, पण तांब्याची किंवा अशी पंचधातूची किंवा चांदीची पावलं तुम्ही घ्या। मी तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे तुम्हाला लक्ष्मीची पावलं, अशी चिन्ह असलेली पावलं तुम्हाला मिळून जातील। ती पंचधातूची आहेत, ठीक आहे। तर ते पण तुम्ही खरेदी करू शकतात आणि ते देवघरामध्ये तुम्हाला पूजायचं आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी छान उंबरठा स्वच्छ करून तुम्हाला ते पावलं जे आहे ते तुम्हाला लावायचे आहे। आपल्या घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं लावली ना तर आपल्या घराचं अलक्ष्मीपासून आपल्या घराचं रक्षण होतं आणि माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे खेचली जाते आणि लक्ष्मीची पावलं ही आपल्या उंबरठ्यावर असलीच पाहिजे। तर अक्षय तृतीया हा अतिशय शुभ दिवस आहे। त्या दिवशी तुम्ही ती वस्तू जी आहे तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तुम्ही लावा, ठीक आहे। यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे बघा, श्रीयंत्र, मी बऱ्याचदा तुम्हाला सांगते
श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. अक्षय तृतीया हा दिवस विष्णूंना समर्पित आहे. तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर महिलांनो घरामध्ये देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करत जा. वर्षामध्ये बरेचसे असे दिवस येतात की जेव्हा आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो, श्रीयंत्राची सेवा करत असतो आणि श्रीयंत्राची केलेली सेवा कधी पण वाया जात नाही. तुमच्या असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी माता लक्ष्मी जी असते, पैसा जो असतो तो चंचल असतो, तर असलेला पैसा टिकून राहण्यासाठी, त्यामध्ये वाढ होण्यासाठी श्रीयंत्राची सेवा जी असते ती आपल्याला करायची असते. तर त्यामुळे श्रीयंत्र तुम्ही खरेदी करू शकतात. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख. शंख हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि अक्षय तृतीयेच्या जर दिवशी तुम्ही ते खरेदी करून तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ते पुजलं, भलेही तुम्ही आधी खरेदी करून अक्षय तृतीयेच्या दिवशी ते व्यवस्थित तुम्हाला धुवून वगैरे त्याची देवघरामध्ये स्थापना करायची आहे. दक्षिणावर्ती शंख जो आहे तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना सुद्धा तो प्रिय आहे. तर तो आपल्या देवघरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य, संपदा, सुख याचं कधी पण तुम्हाला तुमच्या घरामध्ये कमी पडत नाही. आणि दक्षिणावर्ती शंख हे लक्ष्मीचं एक रूप आहे. त्यामुळे भूत, प्रेत, कर्णीबाधा या आपल्यापर्यंत पोहोचत नाही जर आपल्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंखाची पूजा होत असेल. यासोबतच दुर्घटना, चोरी, ॲक्सिडेंट, अकाली मृत्यू या गोष्टींपासून आपलं रक्षण होतं. म्हणून दक्षिणावर्ती शंख हा तुमच्या देवघरामध्ये असलाच पाहिजे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ते घेऊ शकता. यानंतर बघा चांदीचा शिक्का. एक शिक्का असतो चांदीचा छोटासा, त्याच्यावर लक्ष्मी, त्याच्यानंतर लक्ष्मी माता, गणपती बाप्पा आणि सरस्वती माता असा पण असतो किंवा एक लक्ष्मीचा पण असतो. तर तो सुद्धा तुम्ही देवघरामध्ये पूजू शकतात. दिवाळीच्या वेळेस सुद्धा आपल्याला त्याची पूजा करायची असते. तर त्यामुळे तो सुद्धा अतिशय लाभकारी आहे, तो तुम्ही घेऊ शकतात. श्रीयंत्रासोबतच तुम्ही रुद्रयंत्र तसंच कुबेर यंत्र. कुबेर यंत्र हे धनाचं प्रतीक आहे. तर श्रीयंत्र असेल तुम्ही तर ते तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकतात किंवा रुद्रयंत्र म्हणजे महामृत्युंजय यंत्र. यानंतर गजलक्ष्मी म्हणजे जे हत्ती असतात, पंचधातूचे जे हत्ती असतात त्याचा उजवा पाय पुढे आणि सोंड जी आहे ती वर पाहिजे, अशा अवस्थेतील जे हत्ती असतात, गजलक्ष्मी आपण त्यांना म्हणतो, ते देवघरामध्ये ठेवायचे असतात. हत्ती हे बलवान असतात. तर त्यामुळे आपलं कुठलंही संकट आलं तर हत्तीसारखं प्रचंड बळ आपल्यामध्ये येतं आणि ते संकट जे आहे ते आपण पळवून लावतो. तर त्यामुळे हत्तीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये असलाच पाहिजे, गजलक्ष्मी. यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, महालक्ष्मीची मूर्ती, सरस्वती माताची मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, या कुठल्याही देवघरात तुम्हाला मूर्ती स्थापित करायच्या असेल तर अक्षय तृतीयेसारखा शुभ दिवस नाही. या दिवशी डोळे झाकून तुम्हाला कुठल्याही छोट्या मोठ्या चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकतात. म्हणून देवघरामध्ये तुम्हाला साधा एक फोटो ठेवायचा आहे भगवान विष्णू, माता लक्ष्मी किंवा स्वामी समर्थ महाराजांचा, किंवा मूर्ती स्थापित करायची आहे तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता. यानंतर कमळगट्ट्याची माळ. बघा माता लक्ष्मी, जिथे भगवान विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी आहे. तर त्यामुळे माता लक्ष्मीला कमळाचे फूल खूप प्रिय आहे. आपण रोज कमळाचं फूल माता लक्ष्मीला वाहू शकत नाही. तर त्यामुळे तुम्ही कमळगट्टाची माळ किंवा कमळगट्टाचे जे मणी आहे तर ते तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकतात. कमळगट्टाची माळ ही श्रीयंत्रावर सुद्धा ठेवली जाते आणि कमळगट्टाच्या माळेवर सुद्धा आपण जप करत असतो. माता लक्ष्मीचे जेवढे कुठले मंत्र असतील, म्हणजे नवार्णव मंत्र म्हणा किंवा माता लक्ष्मीचे साधे जे मंत्र आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः, या सगळ्या मंत्रांचा जप आपण कमळगट्टाच्या माळेवर करतो, त्याचा खूप प्रभाव होतो. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कवड्यांचं तोरण. कवड्यांचं तोरण हे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावा. बाकी इतर कुठले सुशोभित करण्याचे तोरण लावण्यापेक्षा कवड्यांचं तोरण, ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून मिळेल. कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. कवड्यांमुळे निगेटिव्हिटी आपल्या घरापासून दूर राहते आणि कवड्या या अतिशय महत्त्वाच्या आहे. तर त्यामुळे तुम्ही कवड्यांचं तोरण सुद्धा तुमच्या घराला लावू शकतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी, त्याच्या आधी आणल्या तरी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूजा करून त्या स्थापित करू शकतात. फक्त जो माठ आहे तो तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी घ्या, त्या दिवशी घेण्याला ते खूप महत्त्व आहे. तर अशा या बऱ्याचशा गोष्टी आहे. या गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी घेतल्यामुळे आपल्या सुखामध्ये अक्षयपटीने वाढ होते. आर्थिक संकट आपल्यावर येत नाही. माता लक्ष्मीने भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर या ज्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत त्यातल्या जमतील त्या गोष्टी तुम्ही घ्या. 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, सगळ्या गोष्टी लाभकारी आहे. आणि अक्षय तृतीयेला त्या गोष्टी आपण स्थापित केल्यामुळे, आपल्या घरामध्ये त्या पूजल्यामुळे आपल्याला त्याचा प्रचंड लाभ होतो. तुमच्या जवळपास कुठे मिळाल्या चालेल तिथून घ्या. नाही मिळते, मी तुम्हाला हा व्हिडिओ बराचसा आधी आणलेला आहे. 10 तारखेला अक्षय तृतीया आहे, त्यामुळे बरेचसे आता 7-8 दिवस आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर देते, त्या ताईंकडून सुद्धा तुम्ही मागवू शकता. तर अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. नाही आपल्याला सोनं, घर, गाडी हे आपल्याला घेता नाही आलं
पण तरी पण आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी आपण घेऊ शकतो. असे आपण 500-1000 रुपये इकडे तिकडे खर्च करतो. मग या ज्या गोष्टी ना या तुम्हाला एकदाच घ्यायच्या आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो आपल्यासोबत अक्षय काळ टिकतो. अक्षय पुण्य देणाऱ्या या गोष्टी आहे. तर त्यामुळे तुम्हाला या वस्तूंची खरेदी करायची आहे. खरेदी करा, सांगितल्याप्रमाणे नक्की पूजा. यासोबतच अक्षय तृतीयेचे बरेचसे महत्त्वाचे व्हिडिओ, काय काय उपाय आपल्याला त्या दिवशी करायचे आहे, पूजा कशी करायची आहे, सगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच आणेल. तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.